नमस्कार, मी सुवर्णा दुसाने घेऊन आली आहे विशेष कार्यक्रम बोल मुंबई बोल। या कार्यक्रमामध्ये आज आपण चर्चा करणार आहोत पॅटर्नल लीव, अर्थातच वडिलांना पगारी रजा मिळावी की न मिळावी या सगळ्यावरून जी चर्चा सुरू आहे, काय आवश्यकता आहे या रजेची याबद्दल चर्चा करणार आहोत। जगभरात साधारण 78 देशांमध्ये पॅटर्नल लीव हा कायदा करण्यात आला आहे, तर काही देशांमध्ये पॅरेंटल लीव अशी सुद्धा कॉन्सेप्ट आहे, म्हणजेच आई आणि वडील दोघांनाही अलटून पलटून पगारी रजा मिळते, कारण नव्या आलेल्या बाळाचं स्वागत करायचं असतं, संगोपन करायचं असतं, काळजी घ्यायची असते। महाराष्ट्रात नेमकी काय परिस्थिती आहे, पॅटर्नल लीवची खरंच गरज आहे का, याबद्दल चर्चा करण्यासाठी आपल्या सोबत राज्य सरकारचे कर्मचारी, संघटनांचे पदाधिकारी आणि त्याचबरोबर नेतृत्व करणारी ही सगळी मंडळी आपल्या बरोबर आहेत। आपण सुरुवात करूयात। सर, पॅटर्नल लीव ही कॉन्सेप्ट वारंवार चर्चिली जाते, या कॉन्सेप्टची काय गरज आहे, महाराष्ट्रात काय परिस्थिती आहे, आपले नाव आणि मुद्दा। मी अविनाश दौंड, जनरल सेक्रेटरी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना। पॅटर्नल लीव जी आहे, मराठीमध्ये शुद्ध भाषेत त्याला पितृत्व रजा असं म्हणतात, आणि आत्ताच या ठिकाणी सांगितलं तसं 78 देशामध्ये असली तरी आपल्या इथल्या केंद्रीय कर्मचारी जे आहेत केंद्र शासनाचे, त्या सगळ्यांना ही 99 सालापासून मिळते। ती 15 दिवसांची मिळते, 15 दिवसांची ही रजा मिळते, आणि महाराष्ट्र शासनाकडे वारंवार या संदर्भात तगादा लावून, लेखी निवेदनं देऊन, चर्चा विनंत्या करून अद्यापपर्यंत ही झालेली नाही। खरं तर महाराष्ट्र हे सर्वात जास्त शहरीकरण झालेलं राज्य आहे या देशामधलं, आणि अनेक मंडळी आहेत ती शहरामध्ये राहतात, साहजिकच त्यांचं गाव दूर असतं, आणि विभक्त कुटुंब पद्धती आता आलेली आहे, एकत्र कुटुंब पद्धती राहिलेली नाही। पूर्वीच्या काळी अशा रजांची फारशी आवश्यकता होती असं नाही, परंतु आता जर एखादी महिला प्रसूत झाली तर तिच्याबरोबर तिच्या पतीने असणं ही काळाची गरज आहे, आणि या दृष्टिकोनातून ही 15 दिवसांची जी रजा आहे ती बाळाच्या दृष्टीने, बाळाच्या मातेच्या दृष्टीने आणि मुलाच्या संगोपनाच्या दृष्टीने अत्यावश्यक झालेली आहे। अनेक ठिकाणी जिल्ह्यामध्ये कर्मचारी सेवारत असतो, मग आता राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना सुद्धा आणि प्रायव्हेट मध्ये काम करणाऱ्यांना सुद्धा ही रजा 15 दिवसांची असावी अशी आपण मागणी करताय की नेमकी काय भूमिका मांडताय? 15 दिवसांची ही रजा असलीच पाहिजे पितृत्वाची, आणि या संदर्भामध्ये केंद्र शासनाने अतिशय योग्य निर्णय घेतलेला आहे, आणि जे केंद्रात आहे ते राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना लागू होणं हे अत्यंत स्वाभाविक आहे। आणि या संदर्भामध्ये सन्माननीय कैलासवासी यशवंतराव चव्हाणांपासूनचा दृष्टिकोन जर पाहिला तर आपलं प्रगतिशील असं राज्य राहिलेलं आहे, आणि मग असे प्रतिगामी निर्णय का होतात त्याची आम्हाला खरोखर खंत वाटते। आम्ही 8 मेला या संदर्भामध्ये लेखी निवेदन वित्त विभागाला दिलेलं आहे। सुदैवाने त्या ठिकाणी वित्त सुधारणा जे विभाग आहे त्याच्या प्रधान सचिव ज्या मॅडम आहेत, त्या IAS ऑफिसर आहेत, त्यांनी आमचं म्हणणं समजून घेतलं, परंतु मे पासून अद्यापपर्यंत यावर कुठलीही कार्यवाही झालेली नाही, आणि मग ही पितृत्व रजा मिळते की नाही अशी साशंकता आता आमच्या मनामध्ये निश्चितपणे निर्माण झालेली आहे। देशामध्ये असा कोणत्या राज्याचा आदर्श आपण देऊ शकतो का की ज्यांच्याकडे मिळते आणि आपल्याकडे महाराष्ट्रात नाही, असं तुम्ही सांगू शकता? आंध्र प्रदेशमध्ये ही रजा ऑलरेडी चालू झालेली आहे, तिथल्या राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना ही 15 दिवसांची जी रजा आहे ती देय आहे, त्या संदर्भातला GR आंध्र प्रदेश सरकारने प्रसारित केलेला आहे। महाराष्ट्रातही आमची तीच मागणी आहे की 15 दिवसांची पितृत्व रजा जी आहे ती प्रत्येक कर्मचाऱ्याला, पुरुष कर्मचाऱ्याला 15 दिवसांची ती मिळणं गरजेचं आहे। बरोबर आहे, 15 दिवसांची पॅटर्निटी लीव पगारी रजा जी आहे ती मिळाली पाहिजे ही मागणी आहे। ही मागणी नेमकी कशामुळे होते असं तुम्हाला वाटतं, याची आवश्यकता नेमकी काय आहे? नाव आणि तुमचा मुद्दा। माझं नाव मिलिंद सरदेशमुख, मी बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष आहे। पितृत्व रजा मागताना सध्याची परिस्थिती पाहता पितृत्व म्हटल्यानंतर ही जबाबदारी सामूहिक आहे। मॅटर्निटी लीव मिळण्यासाठी केंद्र सरकारचा जो 2017चा कायदा येतोय, या कायद्यामध्ये या बाबतीत सुधारणा व्हावी असे आमचं मत आहे, आणि महाराष्ट्र राज्यातल्या या प्रगत राज्यामध्ये अशा प्रकारची 15 दिवसाची रजा त्या पित्यालाही मिळायला पाहिजे, ही त्याची सामाजिक बांधिलकी आहे, सामाजिक गरज आहे, आणि त्यामुळं अशा प्रकारची मागणी संघटनेतर्फे आपण करतो आहोत। का ही मागणी करताय, याची आवश्यकता नेमकी कशामुळे तुम्हाला वाटते? मुलाचा जन्म झाल्यानंतर जितकी आईची जबाबदारी असते तेवढीच पालनपोषणाची जबाबदारी ही त्या पुरुषाची असते, त्या पालकाची पण असते। अशा वेळेला त्या मुलाचं संगोपन करण्यासाठी, त्या मुलाला व्यवस्थित सांभाळण्यासाठी त्याला पितृत्व रजेची गरज आहे, आणि अशा प्रकारची रजा मिळावी हा अधिकार आता आपल्याला काही या ठिकाणी रूढ करावा लागेल।
अनेक देशामध्ये अशा प्रकारचं निर्णय आता होतो आहे. जवळपास 78 देशामध्ये अशा प्रकारचे निर्णय आहेत. आपण भारताला इतक्या प्रगतीवर घेऊन जात असताना अशा प्रकारचा एक चांगला निर्णय आपल्या देशांनी आपल्या राज्यांनी घ्यावा अशी किमान अपेक्षा आहे. बरोबर आहे. एक धोरण म्हणून एक हक्काची रजा ही असायला हवी असं मला वाटतं. पुरुषांचं म्हणणं तर आपण ऐकलं, कारण पगारी रजा पॅटर्नल लीव्ह 15 दिवसांची बाळाच्या जन्मानंतर मिळाली पाहिजे असं पुरुष मंडळींना वाटतंय. पण तुम्ही काय सांगाल, म्हणजे महिला म्हणून 3 महिने यापूर्वी सुट्टी मिळत होती, पगारी सुट्टी आईला मिळत होती, ती आता 6 महिन्यांपर्यंत म्हणजे 26 आठवड्यांपर्यंत वाढवण्यात आली आहे. पण वडिलांच्या या गरजेची नेमकी आवश्यकता कशामुळे वाटते तुम्हाला? निश्चितच पॅटर्निटी लिव्ह ही असावीच, कारण जेव्हा बाळ जन्माला येतं तेव्हा भावनिक म्हणजे स्वतःच्या जोडीदाराची त्या महिलेला तितकीच गरज असते. आत्ताची जर आपण किंवा कुटुंब रचना बघितलं तर फॅमिलीज ज्या आहेत त्या आता एकत्रित फॅमिलीज नाही आहेत. त्यामुळे त्या महिलेला आपल्या जोडीदाराची आवश्यकता तितकीच असते. बालसंगोपन किंवा त्या मुलाचं रेअरिंग आहे, ते रेअरिंग जितकी आईची जबाबदारी आहे तितकीच पुरुषाची आहे. आणि आपल्याकडे ही संकल्पना म्हणजे जी आपली समाज रचना आपण बघितली तर आत्तापर्यंत बाळाची जबाबदारी ही आईच उचलत होती. ही वेस्टर्न कंट्रीजमध्ये आता ही संकल्पना रुजू होते, तीच आता आपल्या भारतामध्येही रुजू झालेली आहे. केंद्र सरकारने ते अपनवलेली आहे आणि महाराष्ट्र शासनाने सुद्धा पुढाकार घेऊन ही पॅटर्निटी लिव्ह लवकरात लवकर सुरू करावी. ही खरंच आता काळाची गरज आहे, कारण बालसंगोपन किंवा बाळाचं रेअरिंग हे माते इतकंच पुरुषांनी सुद्धा करायला पाहिजे आणि ती महिलेची सुद्धा तितकीच गरज आहे, मातेची गरज आहे की आपल्या बाळाचे वडील त्यावेळेस आपल्या बरोबर असावेत. बोला. कधी असं होतं, हे जरी नॅचरल फिनोमिना असला, बाळ जन्माला येणं हे नॅचरल फिनोमिना आहे, तरीही त्यावेळेस हॉस्पिटलायझेशन असतं. बाळाचा जन्म म्हणजे त्या आईचाच दुसरा जन्म असतो, शारीरिक झीज झालेली असते आणि अशा वेळेस मानसिक गरज ही तितकीच त्या बाईची असते की आपला जोडीदार आपल्या बरोबर असावा. पगारी रजा मिळाल्यामुळे नेमका काय बळ कुटुंबाला येईल असं तुम्हाला वाटतं? पॅटर्निटी लिव्ह मिळाल्यामुळे तो पुरुष घरी राहील, तिच्या बरोबर राहील किंवा त्या हॉस्पिटलमध्ये राहील. बाळ जन्माला आल्यानंतर जसं महिलेला 6 महिन्यांची मॅटर्निटी लिव्ह मिळते, ती तिची गरज आहे, तसंच ते जन्माला आल्यानंतर लगेच पुरुषांनाही पॅटर्निटी लिव्ह 15 दिवसांची अशी आपली मागणी आहे. आता सध्याची मागणी आपली 15 दिवसांची आहे, ती मिळावी. त्यामुळे पुरुष आत्ताचं जे आपण मुंबईतलं जीवन बघितलं तर इतकं धकाधकीचं आहे. तो पुरुष जवळजवळ 14 तास घराच्या बाहेर असतो. अशा वेळेस त्या काळात तो त्या बाईच्या बरोबर असेल आणि त्याचा फायदा नक्कीच त्या कुटुंबाला. बरोबर आहे. एक कुटुंबाचं जे मनोधय आहे, मानसिक बळ आहे, ते उंचावलं जाऊ शकेल. आणि मॅटर्निटी लिव्हच्या संदर्भातलं जे धोरण सरकारनं घेतलंय ते नक्कीच कौतुकास्पद आहे. केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांना 15 दिवसांची पगारी रजा पॅटर्निटी लिव्ह मिळते, पण राज्यामध्ये मात्र असं कुठचंही धोरण नाही, आंध्र वगळता. त्यामुळे आंध्राच्या या पावलावर महाराष्ट्रानं सुद्धा पाऊल उचलावं आणि पॅटर्निटी लिव्ह जी आहे ती मंजूर करावी अशी मागणी होतीये. ही चर्चा अशीच सुरू ठेवायची आहे, पण बोल मुंबई बोल या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. लिव्ह या विषयावर आपण चर्चा करतोय. या लिव्हची, या रजेची, पगारी रजेची का आवश्यकता आहे? नव्या बाळाचं आगमन झाल्यानंतर पुरुषांना सुद्धा आता पगारी रजा मिळाली पाहिजे या विषयावर एक चर्चा सुरू झाली आहे. ही चर्चा का होते असं तुम्हाला वाटतं? निलेश मोरे, बृहन्मुंबई राज्य सरकारी कर्मचारी संघटना सहखजिनदार. या ठिकाणी केंद्र शासन आणि आंध्र प्रदेशच्या धर्तीवरती राज्य शासनाने सुद्धा ह्या मागणीचा सखोल विचार करून गांभीर्याने याचा विचार करायला पाहिजे. कारण मुंबई शहरामध्ये ही मागणी तर वाढतेच आहेत, परंतु ग्रामीण भागामध्ये सुद्धा समजा एखादा कुटुंबामध्ये 10 सदस्य असतील आणि एक शेतकरी शेतावर जात असेल तर त्या कुटुंबाकडे पाहायला कोणी नसतं. तर त्यामुळे ग्रामीण भागामध्ये मुंबईबरोबरच ही मागणी यशस्वी व्हायला पाहिजे असं माझं मत आहे. शहरामध्ये का या मागणीची गरज वाटते? शहरामध्ये साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आता विभक्त कुटुंबी पद्धती आलेल्या आहेत. त्यामुळे एका कुटुंबामध्ये आई वडील आणि मूल एवढंच असल्यामुळे त्या मातेला पूर्णपणे वेळ आपल्या त्या बालकाला देता येत नाही. त्यासाठी जर
जो पिता जर त्या कुटुंबामध्ये असतील तर तेच त्या आपल्या बालकाला तेवढा वेळ देऊ शकतील, जेणेकरून महिलांना अनेक येणाऱ्या अडचणींना सामोरं जावं लागणार. बरोबर. पण मग आपण पाहतोय की पगारी रजा का काही ठिकाणी आपण पाहतो की सुट्टीवर जातात आणि मग कदाचित त्यांची सॅलरी पण कट केली जात असेल. पगारी रजा मिळाली पाहिजे यामागची भावना काय आहे तुमची? बरोबर आहे मत मॅडम आपलं. पगारी रजा मिळाली पाहिजे याचं कारण एवढंच की ही रजा आपण फक्त 15 दिवसाची मागतोय. काही आमची अशी मागणी नाही आहे की 6 महिन्याची करा किंवा 5 महिन्याची 1 वर्षाची करा. 15 दिवसाच्या या रजेमध्ये आपण त्या बालकाला पाहू शकतो, अर्थात जी काही आर्थिक परिस्थिती असेल ते सांभाळू शकतो. त्यामुळे मला तरी असं वाटतं की निदान पगारी रजा ही द्यायलाच हवी. बरोबर आहे. आर्थिक परिस्थिती सुद्धा सांभाळली गेली पाहिजे नवा पाहुणा घरामध्ये येत असताना. सर, मला तुम्हाला हाच प्रश्न विचारायचा आहे की पॅटर्निटी लिव्ह 15 दिवसांची रजा मिळाली पाहिजे याची चर्चा होतीये, पण मग ती पगारी असावी, पेड लिव्ह असावी असं वाटण्यामागची काय भावना? पेड असावी याच्या पाठीमागचं एकच कारण आहे. सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये आणि सध्याच्या या महागाईच्या दिवसामध्ये जर 15 दिवसाची त्याला भर पगारी जर रजा मिळाली तर त्या कुटुंबाला नवीन येणारा जो जन्माला येणारा सदस्य आहे त्याच्या कुटुंबाच्या पालनपोषणासाठी वाढता खर्च सहन करण्याची शक्ती मिळेल. आणि एकूणच पगारी रजा मागण्याचं कारणच ते आहे की आपण प्रगत विचार करतो आहोत, आपण पुढे जातो आहोत. अशा वेळेला त्याची बिनपगारी करून त्याला रजा देण्यात काही मतलब नाही. म्हणून अशा वेळेला त्या कुटुंबाच्या रचनेमध्ये त्याला पालनपोषण करण्यासाठी भर पगारी रजा जर मिळाली तर तो अधिक आनंदाचा क्षण आहे. पण मला सांगा, काही ठिकाणी असंही आढळून आलंय की पुरुषांना काही ना काही कारणानं सुट्टी मिळाली तर ते कुटुंबासोबत वेळ देण्याऐवजी अनेक जण पिकनिकला जातात, फिरायला जातात. अशा पण शक्यता तुम्हाला या रजेच्या होऊ शकतात असं वाटतं का? असं होऊ शकत नाही. पितृत्व रजा मागताना त्याच्या पाठीमागचे कारण आता मगापासून आपण चर्चा करतोय की एकत्र कुटुंब पद्धती अगोदर होती, सांभाळणारे आई वडील होते, आजोबा आजी होते, याच्यामध्ये कुटुंबाकडे लक्ष देणारी व्यक्ती होती. पण आता ही एकत्र कुटुंब पद्धती शहरामध्ये आणि इतर ठिकाणी राहिलेली नाही. अशा वेळेला त्या पालकाला 15 दिवसाची रजा मिळाल्यानंतर पिकनिकला जायचं तर सवडच मिळणार नाही, पण कुटुंबाकडे लक्ष देणं आवश्यक असतं. आणि अशा वेळेला त्या कुटुंबातला हेड म्हणून, त्या कुटुंबाचा प्रमुख म्हणून त्या मातेबरोबर राहणं ही त्याची गरज आहे. अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येतील की आता या वेळेला असं होतं की अनेक कुटुंबामध्ये दोघं मिया बीबी जर असतील आणि मूल जन्माला आलं तर त्या मुलाच्या संगोपनाकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कधी कधी काय होतं, मूल कशा पद्धतीनं जन्माला येतं, कधी व्यंग जन्माला येतं. एक उदाहरण मध्यंतरी एक घडलेलं मी तुम्हाला अगदी प्रत्यक्ष सांगेन. एका मुलाचे जन्मताच पाय वेडेवाकडे होते. अशा वेळेला ती माता, जी पुनर्जन्म आपण म्हणतो मातेचा, अशा जन्म दिल्यानंतर ती माता मुलाकडे लक्ष देईल की स्वतःकडे लक्ष देईल? अशा वेळेला त्या पित्याचं लक्ष त्या मुलाकडे गेलं आणि पाय वाकडे गेल्यानंतर ते डॉक्टरकडे त्याला ॲडमिट करून त्याचे पाय सरळ करण्यासाठीचे प्रयत्न झाले. कॅल्शियम डेफिशियन्सी होती हे त्याच्या पालकाच्या लक्षात आलं. सांगायचं तात्पर्य हे आहे की पालक, त्या मुलाचा वडील जर बरोबर असेल तर त्या मुलाच्या संगोपनासाठी, त्याच्या शारीरिक वाढीसाठी त्याला अधिक लक्ष देणं अधिक चांगल्या पद्धतीनं करता येतं. आणि म्हणून त्या मुलाच्या व्यवस्थित वाढ व्हावी याच्यासाठी जशी आईची जबाबदारी आहे तशी पालकाची पण जबाबदारी आहे. आपलं मूल सुदृढ असावं, आपल्या मुलाला चांगलं संगोपन करता यावं, त्याची वाढ जन्मता चांगलं त्याला देता यावं, याच्यासाठी पालकत्व रजा किंवा पितृत्व रजा ही अत्यावश्यकच आहे. पण म्हणजे दुरुपयोगाची शक्यता वाटत नाही, हा तुमचा नक्की मुद्दा? दुरुपयोगाची शक्यता अजिबात नाही. कारण धकाधकीच्या जीवनामध्ये एकतर 15-16 तास आपण घरापासून लांब राहतो. अशा वेळेला घरात मिळालेला पितृत्वासाठी मिळालेली रजा त्या पितृत्व कारणासाठीच वापरली जाते, याच्यामध्ये शंका घेण्यासारखं कारण नाही. बरोबर आहे. आपण पाहतो की अनेक वेळा असं म्हटलं जातं की सुट्ट्या मिळाल्या की पुरुष मंडळी फिरायला किंवा पिकनिक करायला जातात. पण पॅटर्निटी लिव्ह म्हणजे घरात आलेल्या नव्या बाळाचं स्वागत असतो. हा क्षणच इतका भावनिक असतो की अशा वेळी वडील सुद्धा तितक्याच जबाबदारीनं त्या सुट्टीचा खऱ्या अर्थानं उपयोग करतील अशी भावना व्यक्त होते. मला महिला वर्गाकडनं पण नेमकं जाणून घ्यायचं आहे की आता सगळ्यांनी जसं म्हटलं की पितृत्व रजा असायला पाहिजे, पॅटर्निटी लिव्हची ही गरज आहे, पण शहरामध्ये ही गरज का आहे, ग्रामीण भागात का आहे? आणि मग ही फक्त सरकारी कर्मचाऱ्यांना असावी, प्रायव्हेटला असावी, सगळ्यांना असावी? या सगळ्या मागची भावना नेमकी काय आहे? माझं नाव वसुधा जाधव. ही रजा शहरातच नाही, ग्रामीण भागातही, आणि केवळ सरकारी कर्मचाऱ्यांनाच नाही तर सर्व वर्गात जे कामगार आहेत, ऑफिसर आहेत, सगळ्यात कंपनीत काम करतात अशा सर्वांना मिळायला हवी. कारण घर ही एकट्याची जबाबदारी नाहीये, ती दोघांची जबाबदारी आहे. येणारं बाळ हे दोघांचं असणार आहे
आणि त्या बाळाचा जन्म हा दोघांसाठी सर्वोच्च आनंदाचा क्षण असतो. पण प्रत्येक वेळी येणारं बाळ हे सुदृढ जन्माला येईल असं नाहीये. कधी कधी प्री मॅच्युअर डिलिव्हरीज होतात, जन्मताच बाळामध्ये थोडेसे कॉम्प्लिकेशन्स असतात, अर्जंट सर्जरीज आवश्यक असतात आणि अशा वेळेस त्या पालकांची, विशेषतः वडिलांची तिथे खंबीर साथ असणं केवळ मानसिकच नाही तर फिजिकल तिथे त्याचा प्रेझेन्स असणं फार महत्त्वाचं आहे. आणि अशी घटना आमच्या ऑफिसमध्ये परवाच घडलेली आहे की बाळाला एका वेगळ्या हॉस्पिटलमध्ये NICU मध्ये ठेवलं आणि आईला वेगळ्या हॉस्पिटलमध्ये ठेवावं लागलं आणि त्याच्यासाठी माझ्या सहकार्याला रजा घ्यावी लागली. पण हीच रजा जर पेड लीव्ह मिळाली आणि अधिकृत मिळाली तर तो तणावरहितपणे आहे त्या प्रसंगाला खंबीरपणे सामोरं जाऊ शकेल. बरोबर आहे. अशा प्रसंगांमुळे एक कुटुंब एका वेळी सोबत असणं, एकत्र असणं, कुटुंबाचं मनोधैर्य वाढवणं आवश्यक आहे आणि म्हणून धोरणात्मक हा निर्णय घेतला जावा अशी मागणी करताय आपण. हो, धोरणात्मक निर्णय घेतला गेला तर त्याचा सर्वांनाच फायदा होईल आणि राज्य शासनाने आधी निर्णय घेतला तर नंतर तो आपोआप त्याचं अनुकरण सगळीकडे होईल. आणि महाराष्ट्र शासनाने यापूर्वी सामाजिक क्षेत्रात अनेक महत्त्वाचे निर्णय घेतलेले आहेत, अनेक क्रांतिकारी पावलं उचलले आहेत. तसंच आताही महाराष्ट्र शासनाने आमची पॅटर्नल लीव्हची मागणी मान्य करावी ही शासनाला आग्रहाची विनंती आहे. बरोबर आहे. महाराष्ट्र हे पुरोगामी राज्य आहे. महिलांची जी मॅटर्निटी लीव्ह होती त्या संदर्भातलं धोरण नुकतंच सरकारनं जे आहे ते 26 आठवडे मॅटर्निटी लीव्ह दिली आहे, तर 15 दिवसांची पॅटर्निटी लीव्ह सुद्धा असावी अशी मागणी आता जोर धरताना दिसते. याच मुद्द्यावर चर्चा अशीच सुरू राहणार आहे. पण बोल मुंबई बोल या कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेक. पॅटर्नल लीव्ह या मुद्द्यावरती आपण चर्चा करतोय. पगारी रजा का मिळावी हा मुद्दा या सगळ्या चर्चेत घेतला जातोय. काय याची तुम्हाला आवश्यकता वाटते आणि ती कशा पद्धतीने राबवली जाणं अपेक्षित आहे? मी अर्चना भोईटे, न्याय सहाय्यक विज्ञान संस्थेमध्ये काम करते. पॅटर्निटी लीव्ह ह्यासाठी हवी आहे की बाईची जेव्हा डिलिव्हरी होते ना तेव्हा ती वीक असते. नॉर्मल डिलिव्हरी असो किंवा सिझरिंग असो, पण ती पूर्णपणे वीक असते आणि अशा वेळेला तिच्या घरातलं जर करणारं कोण नसेल तर तिच्या औषध पाणी वगैरे हे सगळं आणणं हे कोण करणार? अशा वेळेला त्या व्यक्तीला, त्या मुलाच्या वडिलांना जर स्वतःची हक्काची रजा असेल तर त्या मुलाला म्हणजे बिनपगारी नाही झाली तर त्या मुलाला आम्ही आनंदाने स्वागत करू. नाही तर टेन्शन असतं की आता ह्या डिलिव्हरीचा खर्च आणि पुढचा खर्च कसा हे करायचं, ह्या गोष्टीचं खूप टेन्शन राहतं. त्याच्यामुळे पॅटर्निटी लीव्ह ही आम्हाला हवी, म्हणजे शासनाने ती राज्य सरकारने मंजूर करावी, खूप नम्रतेची विनंती आहे. तुम्ही मागणी करताय पॅटर्निटी लीव्ह असायला पाहिजे, तुम्ही काय सांगाल? म्हणजे केंद्राने तर 15 दिवसांची दिलेली आहे, राज्यामध्ये त्याची कशा प्रकारे अंमलबजावणी अपेक्षित? राज्यामध्ये तर अगदी 100% राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना तर हवीच आहे. त्याशिवाय प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण त्याची खूप आवश्यकता आहे. कारण आता कसं आहे, लग्नाचं वय बरंच वाढलेलं आहे. जवळजवळ 80% मुलीमध्ये आफ्टर डिलिव्हरी किंवा बिफोर डिलिव्हरी बरेच कॉम्प्लिकेशन्स असतात आणि अशा वेळी विभक्त कुटुंब पद्धती असल्यामुळे नवऱ्याशिवाय तिच्याजवळ कुणी नसतं दुसरं. आणि बहुतेक जी आता पुरुषांची मानसिकता पण बदललेली आहे की जेवढं आई करते मुलांसाठी तेवढेच वडील आजकाल करतायत आणि त्यामुळे जर 15 दिवस पॅटर्नल लीव्ह मिळाली तर त्याचा नक्कीच चांगला उपयोग पुरुष मंडळी करतील. आणि IT सेक्टरमध्ये पण आता बऱ्याच IT सेक्टरमध्ये प्रायव्हेट सेक्टरमध्ये पॅटर्नल लीव्ह सुरू केलेली आहे. तशीच जर आपल्या स्टेट गव्हर्नमेंट म्हणजे आमच्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी झाली तर, आणि आमचं महाराष्ट्र राज्य हे बरंच पुरोगामी राज्य आहे आणि त्याचा चांगला नक्कीच विचार होऊन तो लवकरात लवकर त्याची अंमलबजावणी अशी माझी अपेक्षा आहे. बरोबर. म्हणजे एकीकडे आपण स्त्री पुरुष समानतेच्या दिशेनं वाटचाल करतोय, महिलांबरोबर पुरुषांचा सुद्धा घरातला सहभाग वाढलेला आहे आणि या सगळ्या समानतेला पुढे न्यायचं असेल, एक कुटुंब पद्धती, समांतर कुटुंब पद्धती पुढे न्यायची असेल तर याची आवश्यकता वाटते. अगदी 100% वाटते. कारण आता जेवढं आपण मुलीला शिकवतो तेवढंच मुलाला शिकवतो. म्हणजे आता स्त्री पुरुष हा भेदभाव राहिलेला नाही आणि त्यामुळे ह्याची जर अंमलबजावणी झाली तर नक्कीच त्याचा उपयोग सगळ्यांनाच होणार, चांगल्या प्रकारे होईल आणि नक्कीच त्याचा चांगला उपयोग होईल. कसा मग या सगळ्याचा आपण पाठपुरावा करणार आहात? पाठपुरावा करायचा म्हणजे आता जसं सगळ्यांनीच सांगितलं की विभक्त कुटुंब आहे तर स्त्रीला समजा एखादं सिझरिंग झालं तर ती
उठू शकत नाही, मग तिच्या अशा वेळी पुरुषांनी जर तिच्या नवऱ्याने जर तिला मदत केली तर हे खरंच चांगली गोष्ट आहे. आणि जर आपण जर समान म्हणतो पुरुष आणि स्त्री, तर का नाही आपण ती हक्काने मिळायलाच पाहिजे ती रजा, असं मला तरी वाटतं. आणि ती पगारी का मिळावी, तर सगळ्यांचीच परिस्थिती एवढी नसते की तो अफोर्ड करू शकतो मुलाला, तर त्याला जर तो पैसा मिळेल, त्याचं पगाराचं ती जी अर्जित रजा म्हणतो जशी पगारी लीव मिळाली, तर त्याला तो पैसा त्याच्या मुलाच्या संगोपनासाठी उपयोगी येईल. आणि त्याच्यासाठी मला वाटतं की ती मिळायलाच मिळाली पाहिजे. महिला विशेषतः पुरुषांच्या रजेसाठी आग्रही नाही, आहेत. बरोबर आहे. आता महिला आणि पुरुष हे वेगळे राहिलेले नाहीये, त्यामुळे मला तरी वाटतं की ती मिळायलाच पाहिजे. आणि फक्त स्टेट गव्हर्नमेंट नाही तर प्रायव्हेट सेक्शनमध्ये पण मिळायला पाहिजे, कारण आज सगळ्यांनाच गरज आहे. बरोबर. काळाची गरज म्हणतो ना, ती झालेली आहे आता. ही काळाची गरज झाली आहे. मी श्रद्धा तेंडुलकर, महिला संघटक, मुंबई जिल्हा. खरं तर आता विभक्त कुटुंब पद्धती आणि नोकर वर्ग सगळा मुंबईत यायला लागलाय. जागेची अडचण आहेच, त्याचबरोबर जागेला राहायला नसल्यामुळं दोघंच नवरा बायको राहतील अशीच जागा मिळते. त्याच्यामुळं मिस्टरांच्या बरोबर महिला राहत असते, नोकरी करत असते. आणि जर हे 9 महिने तिचे धकाधकीत गेलेलेच असतात, त्याच्यानंतर तिला आरामाची गरज असते. आणि डिलेव्हरीमध्ये बरेच त्याचा ब्लड लॉस असतो, बरेच कॉम्प्लिकेशन असतात, त्याच्यामुळे तिला आरामाची सक्त गरज असते महिलेला. तेव्हा बाकीच्या जागी पुरुषाच्या खांद्याला खांदा लावून स्त्री काम करते, तर इथं सुद्धा पुरुष तिच्या बरोबरीने असावा, ही सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे. आणि म्हणून आमची ही मागणी रास्त आहे अशी आम्हाला वाटते. बरोबर आहे, तुमची मागणी अत्यंत रास्त असल्याचं म्हणताय. पॅटर्नल लीव जी आहे ती जर मंजूर झाली तर घरात एक चांगलं वातावरण टिकवून राहण्यासाठी महिलेची ज्यावेळी आबाळ होत असते किंवा तिला खऱ्या आधाराची जेव्हा आवश्यकता असते, तेव्हा जर वडिलांचा प्रेझेन्स तिथे असेल, मुलावर लक्ष देणं असेल, वाढ होत असताना लहान बाळावरती लक्ष ठेवणं खूप महत्त्वाचं असतं. या सगळ्या गोष्टी जर साधायच्या असतील, कुटुंबाचं एक संतुलन साधायचं असेल, तर पॅटर्नल लीव ही त्यामध्ये महत्त्वाची भूमिका बजावेल. केंद्र सरकारनं 15 दिवसांची रजा दिली आहे. आंध्र प्रदेशमध्येही या निर्णयाची अंमलबजावणी होते. महाराष्ट्रात सुद्धा याची अंमलबजावणी व्हावी. जगभरातल्या साधारण 78 देशांमध्ये अशा स्वरूपाचा कायदा आहे. महाराष्ट्र सरकार पॅटर्नल लीव संदर्भात कधी पावलं उचलतं हे पाहावं लागणार आहे. पण या विषयावर या निमित्ताने आपण चर्चा केली. बोल मुंबई बोल या कार्यक्रमात इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.